हा अनुभव ऐकताना तुम्हाला क्षणभर वाटेल की हे खरं नाही, पण माझ्या आयुष्यात घडलेला प्रत्येक क्षण अक्षरशः सत्य आहे. आजही तो क्षण आठवला की अंगावर शहार येतो. मी हा अनुभव का सांगतोय हे तुम्हाला शेवटी नक्की समजेल. म्हणून शेवट चुकवू नका. त्या एका रात्रीने माझे संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं. सगळे मार्ग बंद झाले होते आणि तेव्हा फक्त एकच नाव घुमत होतं, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. त्या काळात आयुष्य हातातून निसटत आल्यासारखं वाटत होतं. प्रयत्न करत होतो, पण प्रत्येक वेळी अपयश मिळत होतं. मन थकलेलं होतं, शरीर चालत होते, पण आत्मा मात्र चालत होते. ज्याच्यावर विश्वास ठेवला होता तेही दूर जात होते. कोणाला काही सांगावं हे समजत नव्हतं. रात्री झोप लागत नव्हती आणि सकाळची भीती अजूनही वाढत जात होती. आणि पुढे काय घडले पहा. लोकांमध्ये हसायचो, पण आतून मात्र तुटलेलं होतं. कुणी विचारलं कसं चाललंय तर खोटं असणं द्यायचं. मनात विचारांचा गोंधळ असायचा. एकच प्रश्न सतावत होतं, आता पुढे काय करायचं. कधी कधी स्वतःचाच राग यायचा. नशिबालाही दोष द्यावा वाटायचा, पण करणार काय. आणि त्या सगळ्यात आशा मात्र माझी संपत चालली होती. आता पुढे काय करणार. त्या रात्री काहीतरी वेगळं वाटलं होतं. शांतता होती, पण मनात वादळ होतं. डोळे मिटले तर विचार मात्र थांबत नव्हते. श्वास जड वाटत होता. पहिल्यांदाच खरंच खरंच भीती वाटाली. आता काही उरणार नाही असं वाटलं होतं. आणि तेव्हा एकच ऐकू आलं. कोणीतरी शांतपणे स्वामी समर्थांचं नाव घेतलं, म्हणाले, एकदा मनापासून विश्वास ठेव. मन मात्र तयार नव्हते. काय करू काय करू. श्रद्धा नव्हती. विरोधही करता येत नव्हतं, कारण सगळे प्रयत्न मात्र संपलेले होते. तेव्हा हात मी स्वामींच्या पाशी टेकले. आता फक्त एकच शेवटचा मार्ग होता, म्हणून तोही प्रयत्न मी करायला लागलो. मी स्वामींकडे काही मागितलं नाही. ना पैसा, ना यश, ना सुख, ना समृद्धी, ना गाडी, ना बंगला. मी फक्त एवढंच म्हणाल, स्वामी आता सगळं तुमच्यावर आहे. डोळे मिटलं, मन शांत केलं आणि पहिल्यांदाच डोकं थोडं हलकं हलकंसं वाटू लागलं. जणू कोणी आपल्या डोक्यावर हात ठेवला आहे असे वाटू लागलं. पहिले काही दिवस बदल झाला नाही. उलट अडचणी अजून वाढल्यासारखे वाटाल्या. भरपूर असे अडचणी एकत्र आल्या असं वाटाले. माझ्या मनात मी ही शंका घेऊ लागलं आणि निर्माणही होऊ लागल्या. हे साहजिकच आहे. हे खरंच आहे का. का मी स्वतःला समजावतोय. पण तरीही एक गोष्ट थांबली नाही. ते मात्र माझ्या स्वामींचे नाव. मी दररोज श्री स्वामी समर्थांचे नाव घेत होतं. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. उठता बसता जेवढं होईल तेवढं मी नामजप करत होतं. कधी कधी विश्वास वाढायचा, कधी कधी विश्वास कमी व्हायचा, कधी कधी विश्वास तुटायचा. मन रोज स्वतःशी भांडायचा, रडायचा, पण नामस्मरण मात्र थांबत नव्हतं. स्वामींचे नाव घेतलं की थोडा आधार वाटायचं. कोणीतरी आपल्या पाठीशी आहे आणि कोणतरी आपल्याला सहकार्य करायचं आहे. तेच मला पुढे चालायला बळ देत होतं. आणि मी इथेच थांबलेलो नाही. थोड्या दिवसानंतरनं एक दिवस अचानक एक छोटीशी घटना घडली. इतरांना ती साधी वाटत असेल, पण माझ्यासाठी खूप मोठी होती. मनात पहिल्यांदा आशेचा किरण दिसला. कोणीतर ऐकत आहे असं वाटलं. हृदय थोडं वेगात धडधडू लागलं होतं, थडथड. पण मन माझं अजून संशय झालं होतं. मी स्वतःलाच विचारलं, हे काय आहे बाबा. हा योगायोग आहे की काय वेगळंच आहे. हे खरंच काय तर घडतंय काय काय. कारण आयुष्यानं आधी खूप फसवलं होतं. आता मात्र कोणावरही विश्वास राहिला नव्हता. आणि विश्वास ठेवायला पण हळूहळू भीती वाटत होती. पण त्या घटनेचा विचार थांबवले आणि पुन्हा मी श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहिलो. काही दिवसानंतरनं पुन्हा माझ्या आयुष्यात एक घटना घडली, जी ऐकून कुणालाही विश्वास बसणार नाही.
ती अशक्य गोष्ट होती. त्या क्षणी वेळ थांबल्यासारखं वाटलं होतं. अंगावर शहारा आला होता. दोन्ही डोळे पाणवले होते आणि मन पूर्णपणे हलून गेलं होतं. त्या क्षणी काय बोलावं काय नाही हे मला सुचेना झालं होतं. त्या क्षणी शब्द हरवलेले होते. मन शांत झालं होतं. पहिल्यांदा माझ्या मनातील भीती थोडीशी नाहीशी झाली होती. नकळत तोंडातून स्वामींचं नाव निघालं. डोळे मात्र मिटले आणि हृदयातून धन्यवाद आपोआप निघाले. कारण स्वामी जवळ होते. ज्या समस्यापासून महिन्यापासून झगडत होतो ती हळूहळू का होईना सुटू लागली होती. रस्ते उघडू लागले होते. योग्य लोक मला भेटू लागले होते. अडचणी कमी झाल्या होत्या आणि मन मात्र नक्की स्थिर झालं होतं. तेव्हा कळालं वेळ स्वामींची होती, माझं नव्हतं. श्री स्वामी समर्थ लगेच उत्तर देत नाहीत, कारण ते आपली परीक्षा घेत असतात. ते आपल्याला मजबूत आणि कणखर बनवत असतात. प्रत्येक दुःखामागे स्वामींचं एक कारण असतं आणि स्वामींची एक लीला असतंच. प्रत्येक उशिरामागे एक तयारी असते. जे स्वामींची तयारी असो किंवा तुमच्या मनाची तयारी असतेच. विश्वास टिकवणं मात्र कठीण असतं. विश्वास बसत नसतं. जसंही माझ्या आयुष्यात घडतो तसं. पण तेच मात्र म्हणतात ना, तेच मात्र खरी श्रद्धा असते. स्वामी सर्व पाहत असतात. आज मात्र मी मागे वळून पाहिलं तर प्रत्येक वेदना योग्य वाटते. कारण त्यांच्यामुळे मी आज येत आहे. तो दिवस नसते तर मी स्वामींना ओळखलं झालं नसतं आणि हा अनुभव घडला नसता. म्हणून मी कधीच माझ्या आयुष्याची तक्रार कोणाकडेही केलेली नाही आणि इथून पुढेही करणार नाही. फक्त आणि फक्त स्वामींपाशी करणार. कदाचित आजही तुम्ही अडचणीत असाल. कदाचित तुम्हालाही कोणी समजवत नसेल, समजून घेत नसेल. कदाचित तुम्हालाही असे वाटत असेल, माझंच असं का होतं, माझ्यासोबतच का. पण हा अनुभव आहे का, कारण तो योगायोगा नाही, ते स्वामींचा संदेश आहे. स्वामी प्रत्येकाकडे पाहत असतात, पण योग्य वेळेची वाट नक्की पाहतात. ते तुमची वेदना पाहतात, ते तुमची संयम तपासतात आणि योग्य क्षणी हस्तक्षेप स्वामी करतात. फक्त विश्वास ठेवणे गरजेचं असते आणि कुठे थांबणे हे देखील गरजेचं असते. स्वामी समर्थ कधीच उशीर करतात, पण अन्याय मात्र कधीच कोणावर होऊ देत नाहीत. ते देतात ते कायमचं देतात, म्हणजे परमनंटच. आणि घेतात ते चुकीचं काढून टाकतात. परत एकदा सांगतो, जे घेतात ते चुकीचं काढून टाकतात. म्हणून नाव सोडू नका, श्रद्धा सोडू नका, कारण उत्तर नक्की मिळेल. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ नामजप हे करत राहा. आजही स्वामींचं नाव घेतलं की मन शांत होते, डोळे आपोआप मिटतात आणि तो काळ आठवतं जिथे सगळं संपलं होतं, पण स्वामींनी नवीन सुरुवात दिली होती माझ्या आयुष्याला. हा अनुभव सांगण्यामागे एकच हेतू आहे, तुमचं मन थोडं हलकं व्हावं, तुमचा विश्वास जागा व्हावा. कारण तुम्ही एकटे नाहीत, स्वामी तुमच्याबरोबर आहेतच. आज नाही तर उद्या नक्की पक्का आहेच. स्वामी समर्थ आपल्या भक्ताच्या पाठीशी कायम उभे, कणखर उभे असतात. जर आज हे जमत नसेल तर स्वतःला मात्र दोष देऊ नका. फक्त आणि फक्त माझ्या स्वामींचं नाव घे आणि संयम मात्र ठेव. कारण योग्य वेळ येत आहे. कारण तो क्षण तुमचं आयुष्य बदलले तसं माझंही आयुष्य बदललेलं आहे. मित्रांनो, हा अनुभव तुमच्या मनाला थोडाही स्पर्श करून गेला असेल तर श्री स्वामी समर्थ नावाने नक्की कमेंट करा. असेच खरे मनाला भेटणारे अनुभव ऐकण्यासाठी चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. हे शब्द फक्त माझे नाहीत, हा स्वामींचा अनुभव आहे. जय जय स्वामी समर्थ.